नेपाळमधून महाराष्ट्रासाठी एक चिंतेची बातमी आहे। नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 150 पर्यटक अडकल्याची माहिती आहे। महाराष्ट्रातील ठाणे याच्यासह इतर परिसरातील सुद्धा पर्यटक असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून संवाद साधलाय। तसेच त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दिलासा सुद्धा देण्यात आला। नेपाळमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा आकडा मोठ्या प्रमाणात आहे। तब्बल 150 पर्यटक अडकल्याची भीती आहे। ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 150 पर्यटक हे नेपाळमध्ये अडकलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटकांसोबत फोनवरून संवाद साधलेला आहे। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात, कशा पद्धतीने त्यांना सुरक्षित आपल्या महाराष्ट्रात आणण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापुरातील पर्यटक हे नेपाळमध्ये अडकले। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटकांसोबत फोनवरून संवाद सुद्धा साधलेला आहे। तब्बल 150 पर्यटक अडकल्याची माहिती मिळते आहे। ज्या प्रकारची परिस्थिती आपण नेपाळमध्ये पाहतोय, अतिशय भीषण अशी परिस्थिती आहे। नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे आश्चर्यकारक असे व्हिडिओज बाहेर येत आहेत। काळजाचा थरकाप उडणारे दृश्य आपण अनेक वेळा पाहिलेत। व्हिडिओज तशा प्रकारचे नेपाळमधून येत आहेत। आणि आता मात्र एक महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे, कारण तब्बल 150 पर्यटक हे नेपाळमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे। यामध्ये ठाणे, पुणे, मुंबई, लातूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील तब्बल 150 पर्यटक अडकले आहेत। त्यामुळे या संदर्भात या अडकलेल्या पर्यटकांसोबत सध्या संवाद सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा संवाद साधलेला आहे। त्यामुळे आगामी काळात प्रशासनाच्या माध्यमातून या अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप आणण्यासाठी नेमकं कशा प्रकारची पावले उचलली जातात, काय प्रयत्न केले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटकांसोबत फोनवरून संवाद साधला।